महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी करून त्यांच्या कुटुंबियाबाबतही आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करत ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने बावनकुळे यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला। महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा समाज असा वाद निर्माण करून सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून सुरू असल्याचा आरोप ओबीसी संघर्ष समिती सोलापूरच्या वतीने करण्यात आला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ समितीच्या वतीने बावनकुळे यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला। यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक पातळीवर जाऊन अश्लील भाषा वापरणे किंवा कुटुंबियांना लक्ष्य करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही असे सांगितले। ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला। दोन्ही समाजांमध्ये सलोखा व बंधुभाव कायम राहण्यासाठी राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संयमाची भूमिका घ्यावी, समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये टाळून विकास, शिक्षण, रोजगार व सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी असे आवाहन करण्यात आले। हम तुम्हारे साथ हैं। ओबीसी एकजुटीचा जय हो। एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व। बावनकुळे साहब आप आगे बढ़ो, लक्ष्मण हक्के साहब आप संघर्ष करो। हम तुम्हारे साथ। एकच पर्व ओबीसी सर्व, ओबीसी एकजुटीचा जय हो। एकच पर्व ओबीसी सर्व। आणि बावनकुळे सरांना आणि चित्रा वाघ मॅडम यांच्यावर जी टिप्पणी केली आहे, तर माझं म्हणणं हे आहे की जे जरांगे पाटील सर आहेत ते जर असे अभद्र शब्द जर वापरत असतील आणि त्यासाठी FIR दाखल जर स्वतः बावनकुळे सर, चित्रा वाघ मॅम वगैरे किंवा सरकार जर करत नसतील, ते स्वतःसाठी स्टँड घेत नसतील, तर ते इतर समाजासाठी का स्टँड घेतील? आणि हे जे रिझर्वेशन देण्यात आलं आहे ते कास्ट सेन्सेस झाल्यानंतर द्यायला हवं होतं प्रत्येक समाजासोबत। मग मराठा समाज हा लाडाचा झाला का? हा माझा सरकारला एक प्रश्न आहे। प्रत्येक समाजाला प्रत्येक समाजाच्या नुसार जेव्हा कास्ट सेन्सेस होतं तेव्हाच त्यांना आरक्षण द्यायला पाहिजे आणि हे आरक्षणाचं राजकारण आता थांबवलं पाहिजे। मी म्हणेल तोच कायदा असं म्हणून काही लोक ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत। बावनकुळे साहेबांकडे एक जण निवेदन घेऊन आलं की बाबा हे असे अर्ज बोगस काढलेले, त्यांनी अधिकाऱ्यांना तपासून कारवाई करा असा त्याच्यावर शेरा मारलाय। त्या शेऱ्यावरून बावनकुळे साहेबांवर अश्लील टिप्पणी करणं, व्यंगावर टिप्पणी करणं, नेत्यांना माय बहीण काढणं ही कुठली संस्कृती आहे? ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का? त्याला कायदा आहे, त्याला तुम्ही अपील करू शकता त्याच्यावर जाऊन परत। आणि त्यांनी म्हणतात की हैदराबाद गॅजेटमध्ये 58 लाख नोंदी निघालेल्या आहेत। त्या 6 जिल्ह्यामध्ये त्यावेळेस शासकीय आकडेवारी आहे 30 लाख कुणबी होते, तर मग 58 लाख कुठून आले? तर ह्याच्यात 28 लाख बोगस नोंदी केलेल्या आहेत खाडाखोड करून। त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय। खरंच मराठा समाजाला गरज आहे, त्यांना आरक्षण मिळावं, आम्ही त्याचंही समर्थन, पण ओबीसीच्या हक्काचं आरक्षण त्यांनी काढण्यासाठी जो प्रयत्न चालू केला त्याचा आम्ही निषेध करतो। ओबीसी नेते छगन भुजबळ साहेब असतील, लक्ष्मण हक्के साहेब असतील, पंकजाताई मुंडे असतील, धनुभाऊ असतील, अनेक अन्य या ठिकाणी ससाने साहेब असतील, यांच्या सगळ्यांवर अतिशय खालच्या भाषेमध्ये आणि त्यांच्या व्यंगावर अशा प्रकारची टीका केली जाते। त्याचं उत्तर म्हणून आमचे दैवत असणारे बावनकुळे साहेब यांचा आम्ही आज दुग्धाभिषेक केला। या अगोदर आम्ही हाके साहेबांचा देखील दुग्धाभिषेक केला होता। आमच्या ओबीसी नेत्यांना जर या ठिकाणी कोणता जर माथेपुरू या ठिकाणी जर अश्लील भाषेमध्ये आणि त्यांच्या व्यंगावर जर चेष्टा करत असेल तर महाराष्ट्रामध्ये आमचा ओबीसी समाज त्या जरांगे पाटलाला फिरू देणार नाही असं आम्ही ओबीसी समाजाच्या वतीनं सांगितलेलं आहे। आणि आम्ही उद्या मुख्यमंत्री साहेबांना देखील निवेदन देणार आहोत, जरांगे पाटलांचा वेळेस बंदोबस्त करावा, कारण मराठा विरुद्ध धनगर हा, मराठा विरुद्ध ओबीसी हा मोठा संघर्ष या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पेटत आहे, त्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण दूषित होत आहे। यावेळी राम वाकसे, उमेश कोळेकर, शेखर बंगाळे, राज बंडगर, काशीनाथ पोद्दार, राजन दीक्षित, माधवी पोद्दार, निमिषा वाघमोडे, अर्चना बंडगर, शशिकला कसपटे, अप्पाराव हक्के, राहुल पुजारी, अनिल माळी, शिवराज बंगाळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते।